शनिवार आणि रविवार म्हणजे वीकेंडला अनेक जणांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असतो। मात्र थांबा, फिरायला जाण्यापूर्वी उद्या आणि परवा कुठे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, कुठे धुवाधार पाऊस पडू शकतो आणि कुठे कमी पावसाची शक्यता असणार आहे, हे आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर उद्या ठाणे, रायगड, पुण्याचा घाट परिसर, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटपट्टा आहे, इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा जो संपूर्ण कोकणाचा पट्टा आहे, इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, याचबरोबर संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि विदर्भातले हे जे सगळे जिल्हे आहेत, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, अशा या सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। येलो झोन मध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते उद्या असणार आहे। तर परवा सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची, मुसळधार पाऊस पडण्याची, तुफान पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। कोकण किनारपट्टीचा जो संपूर्ण पट्टा आहे तो पावसाने व्यापलेला असणार आहे। पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत, याचबरोबर पुण्याच्या घाटपट्ट्यापासून तर कोल्हापुराच्या घाटाच्या पट्ट्यापर्यंत मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर अशा पद्धतीने शनिवार आणि रविवारी म्हणजे 16 आणि 17 तारखेला वातावरणाची स्थिती असणार आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।